मी अध्यापक रोहित ज्योतिराम चौगले, विद्या मंदिर कांटे। आज आमच्या शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2000 पूर्णपणे EVM मशीनवरती पार पडणार आहे। त्यामुळे पूर्णपणे पारदर्शकपणे ही निवडणूक आहे ती पार पडणार आहे आणि अगदी फॉर्म भरल्यापासून ते निकाल लागेपर्यंत सर्व यंत्रणा आज इथे पार पडणार आहेत। त्यामुळे सगळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या निवडणुकीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने मतदान करून आपली मतदान यंत्रणा समजावून घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। मी सूर्यकांत जांभळे, अध्यापक विद्या मंदिर कांटे। आज विद्यार्थी मंत्रिमंडळाची आज निवडणूक होत आहे। यानिमित्त सर्व उमेदवारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तसेच नमस्कार, मी सुरेखा किशोर गायकवाड, पदवीधर अध्यापक विद्या मंदिर कांटे। आज आमच्या शाळेमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होत आहे। या प्रक्रियेमध्ये इयत्ता 1ली ते 7वीचे सर्व विद्यार्थी सहभाग होत असून त्यांना आपली निवडणूक प्रक्रिया ही समजून सांगण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे। माझे नाव पौर्णिमा सहदेव साळुंखे। मी इयत्ता 7वी शिकते। माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर कांटे। आज आमच्या शाळेमध्ये मतदान प्रक्रिया झाली। आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या शाळेमध्ये मतदान प्रक्रिया झाली। मी दररोज टीव्हीवर बघते की मतदान कसे करावे, पण आज आमच्या शिक्षकांच्यामुळे आम्हाला प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया कशी करतात ही बघायला भेटली। मी मनापासून माझ्या शिक्षकांचे व मॅडमांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। ओके। जुलै 2025 रोजी ह्या आपल्या मंत्रिमंडळाची निवड झालेली होती। प्रत्येकानं मतदान कसं करायचं, पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाऊन गेल्यानंतर तो नाव पुकारतो, दुसऱ्या मतदान अधिकारी शाळेला होतो आणि तिसरा मतदान अधिकारी काय करतो, आपल्याला मत बॅलेट देतो आणि बॅलेट दिल्यानंतर आपण काय करतो, मतदान कक्षामध्ये जाऊन मतदान करतो। इथं आपण तुम्ही मला वाटतं मोबाईलच्या ॲपद्वारे मतदान केलेलं आहे, त्यामुळे कुठलंही मतदान इथं बाद होताना दिसत नाही। तुमचा त्या दिवशीचा उत्साह भरभरून होता।